समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। अमरावती जिल्ह्यातील बेलोरा तालुका चांदूर बाजार येथून सुरू झालेला बच्चू कडू यांचा महाएल्गार आंदोलन आज नागपुरात दाखल झाले। काल वर्धा जिल्ह्यातील सुकली येथे मोर्चाने मुक्काम केला होता। आज सकाळी नागपूरकडे वाटचाल करताना गावागावात शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले। नागपुरात दाखल होताच आंदोलनाने ऐतिहासिक वळण घेतले। कर्जमाफी नाही तर गावात जाणार नाही अशा घोषणांनी नागपूरच्या रस्त्यांवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या आंदोलनाच्या 3 मुख्य मागण्या आहेत: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, सोयाबीन कापसाला हमी भाव आणि पशुपालक व मजुरांसाठी मदत पॅकेज। प्रशासनाने पोलीस बंदोबस्त वाढवून शांततेत आंदोलन पार पाडले। मी यवतमाळ जिल्हा वणी तहसील बोर्डा या गावातून आलो आहे, अमोल वाबिटकर। हे सोयाबीन काल आम्ही वणीले मार्केटमध्ये नेलं असता आमचं 700 रुपये पर क्विंटल सोयाबीन घेतलं आहे। त्याच्यातलं आम्ही काही सोयाबीन वापस आणलाय। शासनाने अजूनही आहे ना नापेडची खरेदी चालू केली नाही। करतो म्हणून कितीतरी दिवस टाळाटाळी करत आहे। आज रोजी आमचा एकच सरकारला विनंती आहे की नापेडची खरेदी चालू करा। कापसाला 10,000 रुपये भाव आणि सोयाबीनला 7,000 रुपये भाव। नाही तर मग एकच पर्याय, आम्हापाशी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तर मग शेवटचा पर्याय कर्जमाफी। कर्जमाफी जर नसेल देत सरकार तर आम्ही कोणत्याही मंत्र्याला किंवा आमदाराला आमच्या वणी मतदारसंघामध्ये किंवा यवतमाळमध्ये फिरकू देणार नाही, एवढीच आमची मागणी आहे।